आणि आता पुढची बातमी आहे। नाशिकमधील 8 शासकीय कंत्राटदारांचं घर आणि कार्यालयावरती आयकर विभागानं 200हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत छापे टाकलेत। यात सुमारे 850 कोटींहून अधिक बेहिशेबी व्यवहाराची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। सरकारी आणि खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये 6 कोटी आणि इतरत्र 2 कोटींची रोकड, 3 कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटं सापडली आहेत। विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्र कर्मचारी आणि नातलगांच्या घरी लपवल्याचं सुद्धा उघड झालं। या छापेमारीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। अनेक ठेकेदारांच्या झाडाझडतीत आयकर विभागाला पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडले आहेत। घराच्या छतात लपवलेले पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्क सापडल्याची माहिती मिळाली आहे। एका व्यावसायिकानं थेट घरातल्या पंख्यालाच 2 पेनड्राईव्ह चिकटवले होते आणि या पेनड्राईव्ह आणि हार्ड डिस्कमध्ये शेकडो कोटींच्या व्यवहाराची माहिती आहे। तर याशिवाय एका व्यावसायिकानं गाडीमध्ये रोकड ठेवून ती गाडी झाडाझुडपात लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर या गाडीमध्ये 1.5 कोटी रुपयांची रोकड सापडली। या कारवाईत अनेक राजकीय नेत्यांची भागीदारी असलेली कागदपत्र देखील आयकर विभागाच्या हाती लागली आहेत। कंपनीतल्या कामगारांच्या लॉकरमध्ये सुद्धा रोकड ठेवल्याचं तपासात उघड झालंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, आयकर विभागाच्या कारवाईत काय काय समोर आले धक्कादायक बाबी? श्वेता, खरं तर आयकर विभागानं अतिशय धक्कादायक प्रकारची माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे। खरं तर आयकर विभागानं ज्या कंत्राटदारांवरती छापे मारलेले आहे हे व्यावसायिक दुसरे तिसरे कोणी नाहीये, तर शासकीय कंत्राट घेणारे हे सर्व ठेकेदार आहे ज्यांचे राजकीय देखील संबंध मोठ्या प्रमाणात असतात। नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर हर्ष कन्स्ट्रक्शन असेल, पवार पाटकर कन्स्ट्रक्शन असेल, त्याचबरोबर सांगळे कन्स्ट्रक्शन असेल, अशा प्रमुख व्यावसायिकांवरती हे छापेमारी करण्यात आलेली आहे। आणि ही छापेमारी ज्यावेळेला करण्यात आली त्यावेळेला आयकर विभागाकडनं मोठ्या प्रमाणात कागदपत्र देखील त्यांना मिळून आलेली आहे। आतापर्यंत 850 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जी आहे त्याची कागदपत्रे जी आहेत ती आयकर विभागाला मिळून आलेली आहेत। तर कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोन्याचे बिस्किट जी आहेत ती देखील आयकर विभागाच्या ताब्यात आलेली आहे। ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये पोलिसांना अर्थात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना काही धक्कादायक माहिती जी आहे ती मिळाली होती। एका व्यावसायिकाने तर त्याच्या गाडीमध्ये कोट्यवधी रुपयांची साधारणतः 1 ते 1.5 कोटी रुपयांची जी रक्कम होती ती इकडून दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला तो शिफ्ट करत होता अशा प्रकारची माहिती आयकर विभागाला त्याची कुणकुण लागली। आणि त्यानंतर आयकर विभागाने या सगळ्या प्रकरणाचा ज्या वेळेला तपास केला त्यावेळेला ती गाडी जी आहे ती त्याच्या व्यावसायिक कार्यालयापासून तब्बल 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका झाडाझुडपात लपवण्यात आली होती। आणि त्यावेळेला त्या कारची झाडाझडती घेण्यात आली त्यावेळेला त्या कारमधून तब्बल 1 ते 1.25 कोटी रुपयांची रोकड जी आहे ती आयकर विभागाला मिळून आली। तर आणखी एका व्यावसायिकाने त्याच्या छताच्या भागामध्ये एक छोटा जागा तयार करण्यात आली होती। त्या जागेमध्ये एक हार्ड डिस्क आणि 2 पेनड्राईव्ह जे आहेत ते लपवण्यात आलेले होते। आणि याच हार्ड डिस्कमध्ये आणि पेनड्राईव्हमध्ये बेहिशोबी मालमत्तेचे व्यवहार जे आहेत ते त्यामध्ये लपवण्यात आले होते। तर आणखी एका व्यावसायिकाने तर त्याच्या घरामध्ये जो पंखा आहे त्या पंख्याच्या वरच्या बाजूला पात्याच्या बाजूला 2 पेनड्राईव्ह जे आहे 2 जीबीचा एक पेनड्राईव्ह जो आहे तो एका चिकट टेपने जो आहे तो चिपकवलेला होता। आणि याची देखील कुणकुण आयकर विभागाला लागले। तपासामध्ये ही सगळी माहिती जी आहे ती समोर आली आणि हे सगळं जप्त केल्यानंतर आयकर विभागाच्या एक बाब लक्षात आलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 700 ते 800 कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेला आहे, ज्याचा हिशोब आयकर विभागाला लागलेला नाहीये। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता आणखी पुढे काय काय समोर येतं ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दृश्यांमध्ये दिसणारे पैशाचे बंडल आणि सोन्याचे बिस्किट या सगळ्या कारवाईबाबत बरंच काही सांगून जात आहे। खरं तर आयकर विभागानं केलेल्या या कारवाईचं स्वागत केलं जात आहे। खरं तर धडकेबाज कारवाई आयकर विभागाकडनं ही केली जाते, कारण या कारवाईमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे देखील संबंध आहे। केवळ विरोधकच नाही तर सत्ताधाऱ्यांशी देखील संबंधित या कंपन्यांमधले काही कंत्राटदार आहेत। त्यामुळे या कारवाईचं स्वागत केलं जात आहे, कारण पहिल्यांदाच आयकर विभागानं अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांशी संबंधित असलेल्या ठेकेदारांना या सगळ्या प्रकरणात कारवाई केलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची जी माया जमवलेली आहे ती समोर आली। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।